नमस्कार मित्रांनो. नवी पहाट. कॉलेज संपून जेव्हा मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात आलो, तेव्हा माझ्या काका-काकूंनी मला आपल्या घरी आश्रय दिला. काका बिल्डर असल्याने कामाच्या व्यापामुळे ते सतत शहराबाहेर असायचे. घरात बहुतांश वेळ मी आणि माझी काकू म्हणजेच निशा असायचो. निशा काकू दिसायला अत्यंत सुंदर, शांत आणि साधी होती. काका आणि तिच्या वयात थोडे जास्त अंतर असल्याने त्यांच्यात एक अनाकलनीय अंतर होते. काका गेले की घरच्या शांततेत काकू गाणी ऐकण्यात किंवा वाचण्यात स्वतःला रमवायची. ती पावसाळी दिवस आणि ती पहिली ठिणगी. एक दिवस अचानक शहरात ढगफुटी झाली. मी लायब्ररीतून घरी निघालो खरा, पण घरी पोहोचेपर्यंत पूर्ण भिजलो होतो. घरात पाऊल ठेवले तर संपूर्ण हॉलमध्ये अंधार होता. फक्त खिडकीतून येणारा विजांचा प्रकाश खोलीत पडत होता. काकू खिडकीपाशी उभी राहून शांतपणे बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक हसीन उदासी होती. "काकू, लाईट गेली का?" मी विचारले. ती दचकली. तिने मागे वळून पाहिले. "अरे नील, तू पूर्ण भिजला आहेस. थांब." तिने जेव्हा गरम काढ्याचा कप माझ्या हातात दिला, तेव्हा तिची बोटे माझ्या हाताला स्पर्शून गेली. तो स्पर्श नेहमीचा नव्हता. त्यात एक वेगळीच अस्वस्थता, ओढ आणि थरथराट होती. कधी-कधी या मोठ्या घरात राहूनही माणसाला इतकं एकटं वाटतं ना नील. तुझ्या काकांना त्यांच्या प्रोजेक्ट्सशिवाय काही दिसत नाही." तिने एक दीर्घ श्वास घेत म्हटले. तिच्या आवाजातील ती रिक्त आणि तिचे ते रूप माझ्या मनाला स्पर्श करून गेले. मी नकळत तिच्या जवळ गेलो आणि तिचा हात हातात घेतला. "काकू, मी आहे ना इथे. तू माझ्याशी बोलू शकतेस." विजांच्या प्रकाशात आमचे डोळे एकमेकाला गुंतले. त्या रात्री आमच्यात खूप गप्पा झाल्या. अशा गप्पा ज्या कौटुंबिक चौकटीच्या पलीकडे जाऊन दोन व्यक्तींमधील एकटेपणा जोडत होत्या. वादळाची ती रात्र आणि संमोहन. काही दिवसांनंतर काका एका आठवड्यासाठी बाहेर गेले. रात्रीची वेळ प्रचंड वादळ सुरू झाले. विजांचा कडकडाट इतका होता की घरच्या खिडक्या वाजत होत्या. अचानक लाईट गेली. तितक्यात माझ्या खोलीतील दरवाजापाशी काकू उभी असलेली दिसली. "नील, खूप भीती वाटते रे." काकूचा थरथरणारा आवाज आला. ती हळूहळू माझ्या बेडजवळ आली आणि बाजूला बसली. तिने घाबरून माझा हात घट्ट धरला. तिचा हात गार पडला होता. "हे एकटेपणा मला मारून टाकेल." ती रडवेली होऊन म्हणाली. तिने तिचे डोकं माझ्या खांद्यावर ठेवले. त्या क्षणी खोलीतील अंधार आणि वातावरणातील तो भावनिक, रोमॅन्टिक भार इतका वाढला की नात्याची मर्यादा धूसर होऊ लागली. तिने डोके वर केले. विजांच्या प्रकाशात आमचे चेहरे अगदी जवळ आले होते. तिचे उष्ण श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. तिने डोळे मिटले, जणू ती त्या एका हसीन क्षणात स्वतःचे सर्व दुःख विसरून माझ्या बाहूमध्ये विरघळू पाहत होती. माझं मनही त्या तीव्र आकर्षणाकडे खेचलं जात होतं. आम्ही एकमेकाच्या अगदी जवळ आलो होतो, पण
नेमक्या त्याच वेळी मला माझ्या वडिलांचा चेहरा आणि काकांचा माझ्यावर असलेला विश्वास आठवला. एका कठीण संघर्षानंतर मी एका झटक्यात स्वतःला मागे सारले आणि उठून उभा राहिलो. काकू, हे चुकीचं आहे. आपण हे काय करतोय? माझा आवाज ऐकून ती भानावर आली. भावनांच्या भरात आपण किती वाहत गेलो होतो याची तिला जाणीव झाली. तिने स्वतःचा चेहरा हाताने लपवला आणि ती रडत स्वतःच्या खोलीत निघून गेली. एक नवी पहाट. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक नवीन ताजेपणा होता. दुपारी काका घरी परत आले. ते आल्यावर काकूने त्यांचे स्वागत खूप प्रेमाने आणि एक वेगळ्याच हक्काने केले. रात्री जेव्हा काका झोपले तेव्हा काकू बाल्कनीमध्ये उभी होती. मी तिथे गेलो. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय मायेने म्हणाली, नील, काल जर तू स्वतःला आणि मला सावरलं नसतं तर आज मी तुझ्या काकाच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहू शकले नसते. तू मला एका मोठ्या पश्चातापापासून वाचवलंस आणि नात्याची खरी प्रतिष्ठा राखलीस. काही महिन्यांनी माझी परीक्षा संपली आणि मी गावी जाण्यासाठी निघालो. स्टेशनवर काका आणि काकू दोघेही आले होते. ट्रेन सुरू झाली. मी खिडकीबाहेर पाहिले. काका आणि काकू एकमेकाचा हात घट्ट धरून उभे होते आणि हसत होते. वादळ येऊन गेले होते, पण त्यांच्या नात्याचा पाया अधिक मजबूत आणि रोमॅन्टिक करून गेले होते. कथेचे तात्पर्य: आयुष्यात भावनाच्या भरात वाहून जाण्याचे अनेक क्षण येतात, पण जो योग्य वेळी स्वतःला सावरून नात्याची मर्यादा आणि विश्वास जपतो तोच नात्याचा खरा मान ठरतो. धन्यवाद.